गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी माझ्या मामाकडे आली आहे। माझे सगळे भाऊ आलेत, मी तुम्हाला दाखवते। तर इथे सगळे उनो खेळत बसलेत, मी पण आत्ताच आली आहे। तर आज मामी छोले भटुरे बनवणार आहे म्हणून आम्ही सगळेजण इथे आलो 31ची पार्टी म्हणून। पण आज आहे एकादशी म्हणून आम्ही व्हेज खातोय, नाही तर आम्ही पण नॉनव्हेज नक्कीच केलं असतं। तर आता मामी छोले भटुरे बनवते, मी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर करते, तुम्ही नक्की बघा। आता आम्ही टेरेसवर होतो, टेरेसवर आम्ही सगळेजण उनो खेळत होतो। आता आम्ही खाली जातोय आणि मग तुम्हाला गाईज आम्ही आता चाललोय खाली, बघूया मामी काय करते। तर गाईज आम्ही खाली आलो आहोत, आमच्या मामीचं अजून कामच चालू आहे। आमच्या मामीचं अजून आरी वर्कचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता। गाईज आता आपण छोले भटुरे बनवतोय, तर मामी सगळी तयारी ऑलरेडी करते। आपलं छोले पण कुकरला झाले, फक्त आता मसाला करते। गाईज मी आता कांदा टमाटर चिरते, मसाल्यासाठी कांदा टमाटर कांद्यामुळे रडू येतोय। आता मी कांदा टमाटर चिरलाय, मामी आता खोबरं चिरते आणि हे सगळं आता आपण भाजून घेणार आहोत, मी दाखवते तुम्हाला। तर आता मामी खोबरं सुकं भाजून घेते, आपण जे चिरले ते सगळं आपण परतून घेऊया आणि मग ते सगळं मिक्सरला लावूया। पांढरे तीळ आणि जिरं पण आपण भाजून घेणार आहोत आणि वाटणार आहोत। ते भाजून झालंय, आता कांदा आणि टमाटर भाजतोय, आपण हे दोन्ही मिक्सरला वाटून घेऊया। आपला मसाला रेडी आहे, आता टोप ठेवलाय, आता आपण भाजी बनवूया। आता तेलात जिरं मोहरीचा तडका देते, लाल मिरची पावडर टाकली आहे, आपण केलेला मसाला पण याच्यात टाकून आपण मिक्स करूया। आता हे सगळं नीट मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये उकडलेले छोले टाकूया। याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ऍड करणार आहोत, त्यामध्ये आपण मीठ टाकतोय। आता आपण याच्यामध्ये छोले मसाला ऍड करतोय। गाईज आपले छोले रेडी आहेत, फक्त आता याला एक उकळी यायला पाहिजे। आता आपण भटुरे करूया। त्याचं पीठ आधीच मिक्स करून ते भिजवलं होतं, आता आपण डायरेक्ट भटुरे बनवूया। तर गाईज आता आपण भटुरे करतोय, तर आपण आता भटुरे तळूया। त्याची भाजी पण झाली, एका साईडला भटुरे पण होत आहेत। आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते। अशा प्रकारे आपले छोले भटुरे रेडी आहेत, इथे सगळे खायला पण बसलेत। आता आपण यांना विचारूया कसे झालेत। मामा मला रसा कमी चालेल एकदम मस्त। प्रकारे आपली रेसिपी रेडी आहे। अशाच रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा।